मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय। 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईत धडकणार मनोज जरांगेंचा निर्धार। सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा। ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा। 7 फेब्रुवारीला सुनावणी। बारा जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूसाठी 500 रुपयांचा टोल प्रस्तावित। मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। मलंगगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका। मुख्यमंत्र्यांना शपथेची करून दिली आठवण। महाराष्ट्र आयसीस मॉड्यूल प्रकरणी एनआयएचं आरोपपत्र दाखल। भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा कट। आरोपपत्रात नमूद, काश्मीरमधील कुपवाड्यामध्ये रेकी करून आयसीसला माहिती कळवल्याचा उल्लेख। अयोध्येतल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करणार। शरयू नदीमध्ये स्नान करण्याचीही शक्यता। अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने 22 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये दारू आणि मांस बंदी करा। भाजप आमदार राम कदमांची मागणी। अयोध्येतील राम मंदिरामध्ये मी जाणार, मला निमंत्रणाची गरज नाही। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। सांगलीत 2 दिवसात एकाच कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। काल मुलीनं 4थ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यावर आज मुलानं घेतला गळफास। निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। लोकसभा निवडणुकीआधी सीएए कायदा लागू होण्याची शक्यता, लवकरच नियमावली जारी। केपटाऊन कसोटीमध्ये सिराजच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण। आफ्रिकन आर्मी 55 वर ऑल आउट। सिराजच्या 6 विकेट्सना बुमराह, मुकेशचीही मोलाची साथ। नमस्कार, महाराष्ट्र देशामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्र